मित्रांनो, एक प्रश्न आहे तुमच्यासाठी. आई वडिलांनी आयुष्यभर मुलासाठी जगावं आणि म्हातारपणी त्याच मुलाकडून दुर्लक्ष मिळावं, हा न्याय आहे का? आणि अजून एक प्रश्न, मुलावर प्रेम करावं की स्वतःचं भविष्य सुरक्षित ठेवावं? आज जी गोष्ट मी तुम्हाला सांगणार आहे ती गोष्ट नाही, हे वास्तव आहे. आणि शेवटपर्यंत पाहिलं तर तुमचा विचार बदलल्याशिवाय राहणार नाही. मित्रांनो, ही गोष्ट आहे साताऱ्या जवळच्या एका छोट्या गावात राहणाऱ्या वसंतराव आणि लताबाई यांची. अगदी साधं मध्यमवर्गीय आयुष्य. वसंतरावांनी आयुष्यभर बँकेत क्लार्कची नोकरी केली, स्वतःच्या इच्छा मारल्या, पण एक स्वप्न जिवंत ठेवलं, माझा मुलगा मोठा झाला पाहिजे. आणि त्या स्वप्नासाठी त्यांनी जे केलं ते ऐकून कदाचित तुमच्या डोळ्यात पाणी येईल. त्यांनी आपल्या एकुलत्या एका मुलाला, रोहनला, पुण्यात इंजिनियर केलं. फी भरताना कधी कर्ज घेतलं, कधी स्वतःच्या गरजा थांबवल्या, पण मुलाचं शिक्षण कधी थांबू दिलं नाही. रोहन मोठा झाला, नोकरी लागली आणि त्याचं लग्न प्रियासोबत झालं. दोघे पुण्यात स्थायिक झाले. सुरुवातीला सगळं ठीक होतं, पण हळूहळू एक बदल सुरू झाला. पहिल्या 2 वर्षात रोहन सणाला यायचा, फोन करायचा, पण नंतर फोन कमी झाले आणि एक दिवस पूर्णपणे बंद झाले. लताबाईचं एकदा गुडघ्याचं ऑपरेशन झालं. वेदनांनी त्या तडफडत होत्या. रोहनला फोन केला. रोहन म्हणाला, आई, ऑफिसमध्ये सुट्टी नाही आणि पैशाने थोडं टाईट आहे आणि तो आला नाही. पण खरी गोष्ट इथून सुरू होते, जी तुमचं हृदय हेलावून टाकेल. काही दिवसांनी वसंतराव रिटायर झाले आणि अचानक एक दिवस रोहन आणि त्याची बायको प्रिया गावी आले. हातात गिफ्ट्स, आई वडिलांसाठी नवीन कपडे, गोड बोलणं, प्रेमाचा वर्षाव. वसंतराव भाऊक झाले. त्यांना वाटलं, माझा मुलगा बदलला, त्याला आपली काळजी आहे. पण लताबाई शांत होत्या. त्यांच्या चेहऱ्यावर एक स्मित होतं, जे सगळं समजून घेणार होतं. आणि रात्री जेवणानंतर रोहन जे बोलला ते ऐकून सगळं काही स्पष्ट झालं. रोहन म्हणाला, आई, बाबा, आता तुम्ही दोघेही म्हातारे झालात. गावात एकटं राहणं सुरक्षित नाही. तुमची काळजी घ्यायला कोणी नाही इथं. माझा विचार आहे, हे घर आणि शेती विकून टाका. त्याचे सुमारे 50-60 लाख रुपये मिळते. ते पैसे मला द्या. मी पुण्यात एक 3 BHK फ्लॅट घेतो. आपण सगळे एकत्र राहू, आनंदाने राहू. वसंतराव खुश झाले, पण लताबाई फक्त हसल्या. आणि पुढच्या 30 सेकंदात जे घडलं त्याने मुलाच्या पायाखालची जमीनच सरकली. लताबाई शांतपणे म्हणाल्या, अरे वा रोहन, खूप काळजी आहे तुला आमची. पण एक सांगू, आपल्याकडे आता विकायला काहीच उरलं नाही. रोहन थबकला, म्हणजे काय आई? लताबाई म्हणाल्या, ती जमीन आठवते का? 3 वर्षापूर्वी तुझी नोकरी गेली होती. तू रडत फोन केला होता. तेव्हा तुझ्या बाबांनी ती 2 एकर जमीन विकून तुझं कर्ज फेडलं होतं. रोहन गप्प. आणि हे घर? आम्ही बँकेत जाऊन रिव्हर्स मॉर्गेज केला आहे. रोहन घाबरला. म्हणजे? वसंतराव शांतपणे म्हणाले, म्हणजे हे घर आता बँकेच्या ताब्यात आहे. बँक आम्हाला दर महिन्याला 20,000 रुपये देते. आमचा खर्च आरामात चालतो. आमच्या नंतर हे घर बँकेचं होईल. थोडक्यात आमच्याकडे आता तुला द्यायला काहीच नाही, फक्त आशीर्वाद आहेत. आणि दुसऱ्या दिवशी सकाळी रोहन म्हणाला, ऑफिसमधून फोन आलाय, ऑफिसमध्ये अर्जंट काम आहे. आणि ती दोघेही निघून गेली. घरात शांतता पसरली. लताबाईंनी चहा दिला वसंतरावांना आणि हसत म्हणाल्या, बरं झालं आपण वेळेत सावध झालो, नाहीतर स्वतःचे पैसे देऊन स्वतःच्या मुलाच्या घरी नोकर बनून राहावं लागलं असतं. मित्रांनो, ही गोष्ट नाही, हे वास्तव आहे. आजच्या काळात प्रेम आहे, पण स्वार्थी आहे. आई वडिलांनी मुलावर प्रेम करावं, पण स्वतःचं भविष्य सुरक्षित ठेवून. लक्षात ठेवा, जे आयुष्यभर कुटुंबासाठी जगले त्यांनी म्हातारपणी स्वतःसाठी जगायला शिकायलाच हवं. मित्रांनो, जर हा व्हिडिओ तुमच्या मनाला स्पर्श करून गेला असेल तर हा व्हिडिओ प्रत्येक आई वडिलांपर्यंत पोहोचला पाहिजे. कारण कदाचित त्यांचा एक निर्णय त्यांचं संपूर्ण आयुष्य बदलू शकतो.
आणि जर तुम्हाला अशाच खऱ्या डोळे उघडणाऱ्या गोष्टी ऐकायच्या असतील तर आत्ताच माझ्या कोच शिवाजी या चॅनलला सबस्क्राईब करा. आपण भेटूया एका नवीन सत्याच्या सोबत. तोपर्यंत स्वतःसाठी जगा आणि योग्य वेळी योग्य निर्णय घ्या.